2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही 4 ते 5 तास भिजत ठेवायची. दहीवड्यांसाठी मी डाळ भिजत टाकलेली होती 4 तास. यामधील सगळं पाणी काढून आता पेस्ट बनवून घ्यायची आहे. डाळीची पूर्ण पेस्ट बनवून घेतलेली आहे. पेस्ट बनवताना यामध्ये पाणी ॲड नव्हतं केलेलं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे पूर्ण एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे. आता साधारण साईज वड्यांची म्हणून आपण हे वडे तळून घेऊया. दोन्ही साईडला वडे चांगले तळून घ्यायचे आहेत. वडे तळून घेतल्यानंतर पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचे आहे साधारण 10 मिनिट. दह्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया. इथे मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 1 वाटी पिठी साखर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाण्यामध्ये वडे 10 मिनिटं भिजत ठेवल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटं दह्यामध्ये वडे भिजत ठेवायचे आहे. दही वडे आपले भिजत ठेवलेले होते ते तयार आहे. यावरती थोडे जिरे पावडर, जिरे भाजून घेतलेले होते अगोदर, नंतर पावडर केली. थोडासा चाट मसाला, चिंचेची चटणी थोडी, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर. आपले दही वडा इथे तयार आहे. वांग्याची भाजी बनवण्यासाठी साधारण अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. चांगले स्वच्छ धुवून याला मधून कट करून घेतलेले आहेत. यामध्ये वाटण तयार करून भरून घ्यायचे. वाटण बनवण्यासाठी इथे तीळ, खोबरं, शेंगदाणे, जिरं, कोथिंबीर, लसूण, हे सगळं साहित्य पेस्ट बनवून घ्यायचे. हे सगळं मिश्रण मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. यामध्ये साहित्य आता मसाले ॲड करायचे आहेत. थोडीशी हळद, धणे पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, थोडीशी अजून कोथिंबीर, लाल तिखट आणि कसुरी मेथी. हे सगळं मिश्रण एकत्र करून वांग्यामध्ये भरून घेतले आहे. सगळे वांगे इथे भरून घेतलेले आहे. थोडासा मसाला उरलेला आहे, तो भाजीत टाकता येईल. तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता, कांदा, यामध्ये 1 टोमॅटो, आणि हे सगळे वांगे यामध्ये परतायला ठेवायचे. हा जो उरलेला मसाला आहे तो पण यावरती टाकायचा. थोडासा गूळ,
थोडीशी कोकम, हे 5 मिनिट फ्राय करून घे. वांगे परतून घेतल्यानंतर एकदा परत पलटी करून घ्यायचे. पलटून घेतल्यानंतर परत हे 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायचे. वांगे दोन्ही साईडला परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. कोथिंबीर आणि वांगे 10 मिनिटं शिजवून घ्यायचे. वांग्याची भाजी शिजत आलेली आहे. गॅस बंद करून घेते. वांग्याची भाजी आपली इथे तयार आहे. भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहे. कट करून घेतली. तेल तापल्यानंतर यामध्ये जिरं, थोडासा कुटलेला लसूण, आणि भेंडी टाकून घ्यायची. भेंडी 5 ते 6 मिनिटं फ्राय करून घ्यायची. भेंडी 5 ते 6 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये धने पावडर, कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ, शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि थोडा वेळ भेंडी शिजवून घ्यायची आहे. साधारण 7 ते 8 मिनिटं. भेंडीची भाजी शिजवून झालेली आहे. भेंडीची भाजी तयार आहे. शेवयाची खीर बनवण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे, फ्राय पॅन. त्यामध्ये 1 चम्मच तूप, यामध्ये 1 वाटी शेवया घेते. हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे. यामध्ये काजू आणि बदामचे काप, हे पण शेवयासोबत परतून घ्यायचे 1-5 मिनिट. शेवया चांगल्या परतून घेतल्यानंतर साधारण 2 वाटी दूध, एक वाटी साखर, हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. यामध्ये विलायची पावडर आणि 2 किंवा 3 चमचे कंडेन्स मिल्क करते. हे 7 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत. शेवयाची खीर शिजवून तयार आहे. भजे बनवण्यासाठी इथे 2 वाटी बेसन घेतले. यामध्ये ओवा, घेतलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची कट करून, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं पाण्याने भिजवून. अशा प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे बेसन. तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं 2-3 छोटे चमच्याने बेसनामध्ये टाकून घ्यायचं आहे.
थोडंसं गरम तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. भजे चांगले खरपूस तळून घ्यायचे. भजे इथे रेडी आहे. पुरीसाठी पीठ 3 वाट्या घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, यामध्ये चिमूटभर मीठ. हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून ठेवलं आहे 5 मिनटं. तोपर्यंत तेल गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. आता तळून घेऊया. पुरी चांगली दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे. पुऱ्या तळून झालेल्या आहेत.